आज सुद्धा मी गोष्टरूपी एक विषय तुमच्यासमोर मांडणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या समस्या कशा निर्माण होतात. त्या गोष्टीतून तुमच्या लक्षात येईल एका कुटुंबाच्या आयुष्यात येणाऱ्या उलटापालटी, येणाऱ्या अनेक समस्या, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल वास्तुशास्त्र, विधिलिखित आणि नियती हा विषय तुमच्या लक्षात येईल. त्या आत्म्याची इच्छा काय असते तर मुक्ती घेणं, ह्या भौतिक युगातून मुक्ती घेणं आणि परत जन्माला येणं किंवा ह्या पिशाच्य योनीतून मुक्ती घेणं, हीच एक त्याची इच्छा असते. मग ती इच्छा पूर्ण होईपर्यंत तो कशा नाही कशा प्रकारे आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला जर कळलं नसेल मी काय सांगतोय, मी काय समजवण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही प्रश्नरूपी कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न मांडा. सनातनी वास्तव, हे सनातनी वास्तव हे तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. वास्तुदोष, विधिलिखित, नीती, नियती हा विषय तुम्हाला समजला असेल थोडक्यातच, तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गुरुजी. मित्रांनो, कामामध्ये व्यस्त असल्यामुळे थोडा विलंब झाला पहिल्या व्हिडिओपासून आजच्या व्हिडिओपर्यंत. मध्ये भरपूर गॅप पडला. मित्रांनो, मी सुद्धा काही समस्यांना तोंड देतो आहे. माझ्या पुढ्यातही काही समस्या वगैरे आलेल्या आहे. मी सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, कोकण दौऱ्यावरती आहे आणि आज मी तुमच्या पुढे हा विषय घेऊन आलो आहे. परत एकदा आपण चर्चा कशावरती करत होतो ते म्हणजे वास्तुदोष, वास्तुशास्त्र आणि विधिलिखित. आता विधिविधान कोण लिहितो हे तुम्हाला समजलं असेल. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याचा मी उल्लेख केलेला आहे. विधिविधान, नियती म्हणजे नक्की काय. आणि मित्रांनो, वास्तुदोष हा कशा स्वरूपाचा असतो याचाही मी उल्लेख तुमच्यासमोर केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट तुमच्यासमोर मांडली आहे. एक गोष्टरूपी